जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। प्रगती शहर स्तर संस्था यांना समाजसेविका मान्य सौ प्रियदर्शनी बेडगे यांनी दिली सदिच्छा भेट। इचलकरंजी येथील इचलकरंजी महापालिका संचलित आधार शहरी बेघर निवारा केंद्र देखभाल व्यवस्थापन संस्था प्रगती शहर स्तर संस्था यांना समाजसेविका मान्य सौ प्रियदर्शनी बेडगे यांनी दिली सदिच्छा भेट। 4 महिन्यापूर्वी समाजसेविका मान्य सौ प्रियदर्शनी बेडगे यांना रस्त्यावर एक महिला सापडली होती। त्या महिलेला प्रियाताईंनीच येथेच निवारा केंद्रामध्ये दाखल केले होते। त्या महिलेसोबत प्रियाताईंनी केंद्रातील इतरही सर्व लोकांची विचारपूस केली। येथील संस्थेच्या उपाध्यक्षा मान्य सौ सुनीता जाधव यांची भेट घेऊन येथील आधार शहरी बेघर निवारा केंद्र येथील कामकाज कशा पद्धतीने सुरू आहे याची माहितीही घेतली। येथील सुनीताताईंनी आपल्या परिवारामधील एका सदस्याप्रमाणेच या सर्व बेघर व्यक्तींचा सांभाळ करत आहेत। त्यांचे कार्य हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन समाजसेविका मान्य सौ प्रियदर्शनी बेडगे यांनी केले। यावेळी इचलकरंजी शहर व परिसरातील जे बेघर नागरिक आहेत त्यांना इचलकरंजी महापालिका संचलित आधार शहर बेघर निवारा केंद्र येथे दाखल करावे, त्याचबरोबर दानशूर व्यक्तींनीही येथे भेट देऊन अनमोल सहकार्य करावे असे आवाहन प्रियाताईंनी आणि संस्थेच्या उपाध्यक्षा मान्य सौ सुनीता जाधव यांनी केले। न्यूज चॅनल नेटवर्क सह नमस्कार, माझं नाव प्रियदर्शनी सुनील बेडगे। आज इथे प्रगती शहर संस्था ह्याच्या उपाध्यक्षा सुनीता जाधव मॅडम आहेत। तर हे सांगायचं कारण असं आहे की 2 महिन्यापूर्वी मला एक निराधार व्यक्ती भेटली होती। तर त्यांचं नाव आहे छाया चव्हाण। त्या मला अशाच भेटल्या, निराधार आहेत हे समजलं। मग त्यांच्याशी मी विचारपूस केली। मग मला समजलं की त्या निराधार आहेत आणि त्यांचं नाव विचारता त्यांनी नाव पण सांगितलं, पण त्यांना इतर माहिती सांगता नाही आली। मग माझ्या लक्षात आलं की त्या निराधार आहेत, मग त्यांची कुठेतरी सोय केली पाहिजे। याच्यासाठी मी सौ सुनीता जाधव मॅडमना कॉन्टॅक्ट केला, कारण त्यांचं इथे शहर बेघर निवारा केंद्र आहे इचलकरंजीमध्ये शाहूपुतळ्याच्या इथे। मग त्यांची माहिती असल्यामुळे त्यांना कॉल केला। त्या पटकन तिथे आल्या आणि त्यांनी पण त्या व्यक्तीची म्हणजे छाया ताईंची विचारणा केली। तर त्यांच्या पण हे निदर्शनास आलं की त्या निराधारच आहे। मग त्यांना समाजसेवेची आवड आहे, मलाही समाजसेवेची आवड आहे। तर दोघींच्या विचारण मूल्यामुळे आम्ही त्यांना इथे त्यांच्या बेघर निवारा केंद्रामध्ये भरती करायचं ठरवलं। आणि त्याच्या पुढचा जो प्रवास आहे, जसं की शासकीय ज्या काही नियम आहेत, नियमावली आहेत, त्याचं पालन करून जाधव ताईंनी त्यांना त्यांच्या निवारा केंद्रामध्ये भरती केली। आता 2 महिने झाले त्या व्यक्तीला मी इथं भरती केले। भरती केल्यानंतर माझं येणं नाही झालं, म्हणून आता 2 महिन्यानंतर आज वेळ मिळाला, मी इथं आले। तर इथली सगळी व्यवस्था मी पाहिली। छाया चव्हाण ताईंना पण मी भेटले, त्यांना विचारलं तुम्हाला इथे कसं वाटतंय। तर अक्षरशः त्या म्हणतायत की मला घरी जायचं नाहीये। त्यांना मी चेष्टेवारी म्हटलं की बाबा तुम्हाला मी घरी न्यायला आलोय, तुमच्या घरी नेऊन सोडतो, तुमच्या घरचा पत्ता लागलाय आम्हाला। तर त्या म्हणाल्या की माझं कोणच नाहीये, तर मी कुठे जाणार आहे, मी इथंच राहणार आहे। आणि मला जाधव ताई फार चांगल्या पद्धतीने आमची काळजी घेतात। 2 वेळेचं जेवण, खाणं पिणं, नाश्ता किंवा इथलं जे वातावरण आहे, स्वच्छता, ह्या सगळ्या गोष्टी फार चांगल्या आहेत। आणि मला खरंच जाधव ताईंचं पण कौतुक करावं असं वाटतंय की त्यांची पूर्ण जी टीम आहे, संस्थेची ज्यांची जी टीम आहे, ते पूर्णपणे चांगलं काम करत आहेत। आणि देव त्यांना अशीच मनोबल द्यावं, चांगलं प्रगती व्हावी आणि अशा निराधार व्यक्तींना आधार मिळण्यासाठी हे जे बेघर निवारा केंद्र त्यांनी काढलेलं आहे ह्याचीही प्रगती होत राहावी, एवढीच माझी इच्छा आहे। माझं नाव सौ सुनीता अरविंद जाधव। मी या प्रगतीशील संस्थेच्या उपाध्यक्ष आहे आणि काळजीवाहक म्हणून काम इथं करते मी निवाऱ्यामध्ये। आणि ज्यावेळेस मी ह्या प्रियाताईंनी मला कॉल केला की असं एक लाभार्थी इथं आहे आणि बघा तुम्ही येऊन घेऊन जाताय का। मग मी त्या ठिकाणी गेले आणि व्हिजिट केले आणि खरोखर त्या निराधार होत्या, म्हणून आम्ही दोघीच्या प्रियाताई आणि आम्ही विचार करून त्यांना मी बेघर निवारा केंद्रामध्ये दाखल केलं। जेव्हा मी त्यांना घेऊन आले होते तेव्हा त्यांची जरासं परिस्थिती खूप जरासं नाजूक होती, पण इथं निवारा आल्यानंतर त्या खूप छान झाल्या आणि एकमेकाशी इथं म्हणजे सगळ्याशी व्यवस्थित त्यांनी राहतात, सगळ्याशी बोलून चालून राहतात आणि त्यांचं खानपान पण चांगलं आहे, त्यांची तब्येत पण चांगली आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीने त्यांची आम्ही देखभाल करतो आणि त्यांना आम्ही प्रत्येक गोष्ट त्यांना पुरवतो। सगळी सोय इथं त्यांच्या घरी जे काय त्यांना मिळत नसेल ती सगळी सोय आम्ही त्यांना लाभार्थ्यांना आम्ही देत असतो। मला एवढंच सांगायचं आहे की इचलकरंजी शहरातल्या सर्व नागरिकांना
की एक वेळेस आमच्या बेघर निवारा केंद्रात येऊन भेट देऊन जे काही त्यांना मदतीचा हात जे पुढं करायचा आहे ते त्यांना अवश्य करावं आणि आमची म्हणजे आम्ही कसं देखभाल त्यांचे करतो ते सुद्धा त्यांनी विचारपूस करून एक वेळेस त्यांनी आम्हाला भेट द्यावी. बेघर निवारा केंद्र आमचा पंचवटी टाकीच्या पाठीमागं आहे. साईट नंबर 95 आहे आणि 3ऱ्या मजल्यावरती आहे आमचं बेघर निवारा केंद्र. नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये आहे. आता जाधवताईंनी सांगितल्याप्रमाणे इचलकरंजीतील सर्व नागरिकांना माझी एवढीच विनंती आहे की ह्या निराधार केंद्रामध्ये जेवढे पण निराधार लोक राहत आहेत त्यांच्या मदतीसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्हाला जे काही मदत करता येईल ती मदत तुम्ही द्यावी, जेणेकरून ह्या निराधार लोकांना थोडासा हातभार लागेल, संस्थेला थोडासा हातभार लागेल आणि अशीच अनेक निराधार लोकांची काळजी इथे घेता येईल. तर सर्वांनी अवश्य या निराधार केंद्राला भेट द्यावी आणि थोडी नाही थोडं मदत आपल्या परीने करावी एवढीच विनंती. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.